विरोध केल्यानंतर काय प्रकरण हा जो विरोध केलाय ना, ही गावकऱ्यांची चीड आहे। इथे गरज नसताना डांबर काम चांगलं होतं, IRBचं काम चांगलं होतं, अशा वेळेला खड्डे शोधून सुद्धा सापडत नव्हते। आता चांगला रोड शोधायला लागतो की चांगला रोड कुठे आहे, आणि एवढं चांगलं डांबरी रोड असताना हे 600 कोटीचं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाला तरी पक्षातल्या लोकांना एका बाधित म्हणजे ब्लॅकलिस्टला टाकलेला गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्यांनी बेकायदेशीर रस्ता बनवला आहे। रस्ता बनवताना कुठले पण सुरक्षेचे नियम पाळले नाहीत। त्याच्यामध्ये खाली ससूनगर भागामध्ये 8 जणांचे जीव गेलेले आहेत, आणि इथे टोल नाका आणायला बघतायत। म्हणजे यांना काय पैसा कमीच पडतो का? तिथे खानिवड्याला टोल आहे, ॲक्च्युली 7 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नसायला पाहिजे, समजा ना, तरी पण हे नियम तोडतात। का तोडतात? का कॅशचा दुरुपयोग होतो। इथे कॅश कोणाच्या पदरी जाते हे शोधायला लागेल। दुसरी गोष्ट की आमची ही गावं जी आहेत ही आदिवासी सरपंचाची आहेत, याला पेसा ग्रामपंचायत बोलतात। याला घटनात्मक एक विधायक हक्क दिलेला आहे, तरी पण आम्ही ही गावं माननीय हायकोर्टातून आम्हाला न्याय देऊन महानगरपालिकेनं बाहेर काढली होती। परत नोटिफिकेशन काढलं आणि परत ती महानगरपालिकेत घेतली। या 16 महिने कोर्टाची ऑर्डर सोडून सुद्धा हा हलकट आयुक्त जो आतमध्ये गेलेला आहे अनिल कुमार, याने 16 महिने आमची गावं ताब्यात नाही दिलीत, आमच्या गावावरती अन्याय केलेला आहे। आणि हा इतका करप्टेड माणूस आहे, त्याच्यामध्ये तो आतमध्ये गेलेला आहे। तुम्ही पहा ना, तर इथे 95% इनलिगल कामं आहेत, आणि त्या इनलिगलचा पैसा मिळवण्यासाठी यांना गावं पाहिजेत। कुठली पण सुविधा नाही इथे, पाण्याची सुविधा नाही इथे, ट्रॅव्हलिंगची सुविधा नाही, कुठल्या पण ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांना सुविधा नाही आहे। या ट्रॅफिकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला, शाळेत जायला, कॉलेजला जायला, नोकरीला जायला, इथले पर्यटन वाहतूक जे करतात गुजरातवरनं, त्यांना एअरपोर्टचे तिथे मिसिंग होतात। तुमच्या म्हणणं की ते टोल नाका नको, टोल नाका तर होऊनच देणार नाही, नको नाही, होऊनच देणार नाही, समजलं ना, अजिबात होऊन देणार नाही, याची गॅरंटी आहे। मी काय साधा सुद्धा नेता नाही, पुरून उठेल एकेकाला असे